मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण आहे कारिवडे गावात. राधानगरीपासून पाठीमागल्या बाजूला डॅमच्या रिझर्व्ह वॉटर पार्कला 10 किलोमीटर जंगलामध्ये असलेलं हे कारिवडे गाव. आणि या गावच्या कारिवडे या गावच्या माझ्या मित्राच्या घरामध्ये आम्ही मुक्काम केलेला आहे. आणि आज मुक्काम करून सकाळी उठल्यानंतर बघितलं असे प्रसन्न पहाट आहे. आता तुम्ही मस्तपैकी पावसाळी वातावरण आहे आणि आजूबाजूला चहूबाजूला अतिशय निसर्ग संपन्न असं वातावरण आहे. आणि खूप छान इथं आल्यानंतर आमच्या 20 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. तर तुम्ही पाहताय हे असे कोकणातली घरं आता ह्यांना आधुनिकतेची झालर मिळाली आहे. इथंच 20 वर्षापूर्वी आम्ही त्याच घरात ज्यावेळी गवती छप्पर वगैरे होतं त्यावेळी कोडामध्ये आम्ही पत्त्या खेळत बसायचो. उन्हाळ्याचं छान गप्पा मारत बसायचो. आतमध्ये झोपायची सगळी व्यवस्था. ही पूर्ण घरापूर्वी मातीची होती, परंतु आधुनिक काळाबरोबर आता ते गवत आणि माती जाऊन आता चिऱ्याची बांधकाम आणि पक्की घरं झालेली आहेत. तर हे असं निसर्गरम्य वातावरण आहे. चला घराच्या पाठीमागली ही नजारा तुम्हाला दाखवतो की कोकणातल्या घराच्या पाठीमागं कसं वातावरण असतंय. चला आपण घरातूनच जाऊया. अरे पार्किंगची व्यवस्था आहे आपले. अजून बाकीची मंडळी झोपलेली आहेत. आपण चला पाठीमागं अशा छोट्या छोट्या खोल्या आहेत. हे किचन रूम आहे. पाठीमाग घरात हे बाथरूम वगैरे आहे. असू द्या. हे पहा चूल. कोकणात सर्रास घराच्या पाठीमागाशी चूल तुम्हाला पाहायला मिळते. आणि पावसाळी वातावरण इथं पाऊस खूप पडतो त्यामुळे उन्हाळ्यातच अशी जळणाची सोय करून ठेवलेली असते आणि ते जळण पावसाळ्यात नंतर चुलीसाठी वापरलं जातं. तर इथं आता आंघोळीची व्यवस्था चाललेली आहे. पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आणि इथं जे तुम्हाला पाणी दिसतं हे नळाचं हे इथं 24 तास उपलब्ध असतं. हे असं 24 तास इथं पाणी पडत असते. आता पाऊस पडत असतं डोंगरात आणि डोंगरातूनच पाईपलाईन करून इथं प्रत्येक घराला पाणी दिलेलं असतं. त्यामुळे इथं डोंगरातल्या झऱ्याला 24 तास पाणी असते. 12ही महिने पाणी असते. ते पाणी इथं 12ही महिने असं चालू असते. तर इथं पाहताय पाठीमागील असा सुंदर नजारा. तर घराच्या पाठीमागच अशी खूप छान अशी भाताची शेती आहे. हे पहा वा काय नजारा आहे. आणि हे तुम्हाला जे समोर दिसतंय हे दाजीपूरचं अभयारण्य. हे डोंगराच्या पलीकडे टोटल दाजीपूरचं अभयारण्य लागतंय. आणि इथं तुम्ही पाहताय हा जो हे दिसते पाणी हा राधानगरी डॅमचे बॅकवॉटर. ही भाताची शेती. असं निसर्ग संपन्न असं वातावरण आहे. ही अशी घराची पाठीमागील बाजू. ही टोटल गावच्या घराची अशी पाठीमागील बाजू तुम्हाला दिसते. तर हे मेन रस्त्याकडूनच सर्व घरं आहेत. आणि टोटल घराच्या पाठीमागल्या बाजूला असं चोहो बाजून झाडे वजा कंपाऊंड आहेत असे. तर हे तुम्ही पाहताय. आणि ह्या कंपाऊंडच्या पाठीमागच ही शेती हिरवीगार डोलणारी भाताची शेती. खरोखर नजारा इतका सुंदर आहे की इथून हालूच नाही असं वाटतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून कधीतरी असं बाहेर येऊन निसर्गाची शांतता अनुभवण्यात मजाच कायावर असते. तर तुम्ही पाहता ही कोकणातील घरं आणि या घराच्या पाठीमागं असणारी ही वनराई. तर इथं प्रत्येक घराच्या पाठीमागं असं नारळ, आंबा, फणस, हे बांबू सर्रास झाडे तुम्हाला पाहायला मिळतात. मगच हे असलेलं अतिशय सुंदर भाताची छोटी छोटी खाचरं. तर ह्या खाचरांना पाणी ऑटोमॅटिक डोंगरातून येणारं पाणी असं ह्या खाचरामध्ये साठतंय. आणि हे एका खाचरातून दुसऱ्या खाचरातून तिसऱ्या खाचरामध्ये जातंय. आणि असं हे पाणी शेवटी खाली ओढ्याला किंवा तलावाला असं जाऊन मिळतंय. तर इथं पाहताय अतिशय खूप छान असं निसर्ग संपन्न वातावरण आहे. हे हिरवेगार डोंगर, त्या डोंगराला थटलेले हे येऊन धडकणारे पांढरे शुभ्र ढग, हे डोंगरातून पडणारा झऱ्यांचा धबधब्यांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट. खरंच खूप आणि खूप सुंदर वातावरण आहे. या समोर हे फणसाचं झाड, हे नारळाची झाडं, हे आतमध्ये असणारी काजूची झाडं, आंब्याची झाडं. हे असं मनमोहक नजारा आहे राधानगरी डॅमच्या बॅकवॉटरचा. आणि हे समोर दाजीपूरचं अभयारण्य.
त्या पलीकडे हे दाजीपूर अभयारण्य लागते. तर 20-22 वर्षापूर्वी साधारणतः 2000 साली 1998 ते 2002 या दरम्यान इंजिनिअरिंगला असताना हा आमचा नेहमीचा ठिकाणा होता की जरा सुट्टी लागली शनिवार रविवार की इकडे यायचं, घरामध्ये मुक्काम मस्तपैकी करायचा. हे पाठीमाग तलाव दिसतोय, हे डॅमचं बॅकवॉटर, इथं जायचं, इथं पोहायचं आणि दिवसभर ह्या जंगलात हुंदडायला जायचं. तर असा आमचा परिपाठ असायचा. दर शनिवार रविवार किंवा दर महिन्यातून तरी आम्ही इथं एकदा असायचोच. इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण. आज इथं आल्यानंतर पुन्हा त्या 20-22 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळालाय आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रम्मान झालं. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण निघालेलो आहोत राऊतवाडी धबधब्याला. तर आता चला जाऊया राऊतवाडी धबधब्याला. काल उशीर झाल्यामुळे राऊतवाडीला मला आंघोळ करता नाही आली. आज मात्र सकाळी पहाटे उठून आम्ही राऊतवाडीला निघालेलो आहोत आणि असं मस्त सकाळचं रम्य वातावरण आहे. प्रसन्न पहाट आणि समोर तुम्ही पाहताय आजूबाजूला छान डोंगर, गर्द हिरवी झाडी, मस्त पावसाळ्याचं वातावरण आहे. मधून अधून रिमझिम सरी येतात आणि आम्ही निघालोय राऊतवाडीला. चला, समोर पाहताय खूप कोकणाचा अतिशय नयन रम्य मनोहरी नजारा आणि आमच्या बाजूला तुम्हाला दिसतोय हा राधानगरी डॅमच्या बॅकवॉटर. तर हे बॅकवॉटर म्हणजे पाण्याचा फुगवटा हा इथपर्यंत माग आलेला आहे आणि हिरवीगार भाताची शेतं आणि त्याच्या पाठीमागला मागे असलेले हे हिरवेगार डोंगर. बरोबर खूप सुंदर नजारा आहे आणि मनाला अतिशय शांती मिळते.
तर आता आपण आलेलो आहोत फोंडाघाट. आता दाजीपूरच्या अभयारण्याला आम्ही भेट द्यायला गेलो होतो, परंतु दुर्दैवानं दाजीपूरचं अभयारण्य बंद आहे आणि 1 सप्टेंबरपर्यंत टोटल जंगल सफारी बंद असल्यामुळे आम्हाला आत प्रवेश करता आलेला नाही. त्यामुळे आम्ही आता फोंडाघाटमध्ये आलेलो आहोत आणि फोंडाघाटच्या ह्या कोकण व्ह्यू पॉइंटला आहे आणि कोकणाचं विहंगम दृश्य दिसतंय. फोंडाघाट उतरून गेला की समोर आहे ते कोकण आहे आणि हे पहा, हे सह्याद्रीचं अति सुंदर रूप तुम्हाला समोर दिसतंय आणि पावसामुळे असे प्रचंड हिरवळ झालेली आहे आणि अतिशय खूप सुंदर निसर्ग तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. तर आहे आपला कोकण. आजकाल तुम्हाला कोकणातील अशी बहुतांश घरं आज बंद दिसतील, का तर बहुतांश येथील लोक बाहेर गावी राहत आहेत आणि खेड्यात आता फक्त ठराविकच मोजकी लोक राहत आहेत. तुम्ही पाहताय असं सर्व घरे आता बंद आहेत. सर्व म्हणण्यापेक्षा बहुतांश घरे आता बंद आहेत. पूर्वी घरटी एक माणूस मुंबईला असायचा कोकणातील, परंतु आता जी पूर्वी लोक मुंबईला गेली होती त्या लोकांमधील मागली पिढी ही टोटली तिकडच स्थायिक झाल्या. त्यांचा जन्म आणि टोटली त्यांचं आता करिअर ही आता तिथंच आहे. त्यामुळे आता बहुतांश अशी कोकणातील खेडी तुम्हाला रिकामी दिसतील. 10 पैकी कमीत कमी 4 माणसं तरी बाहेर आहेत, त्यांची घरं आता टोटली बंद आहेत. तर आता हे चित्र आता तुम्हाला प्रत्येक गावात पाहायला मिळते. गावं दिवसेदिवस ओस पडत चाललेत. तर ही आहेत कोकणातील छोटी छोटी खेडी, निसर्गरम्य वातावरणातील ही छोटी खेडी आणि ही अशी कोकणातली मूळची घरं. ही आता इथली ही मूळची संस्कृती आता लोप पावत चालली आहे. आता ह्या घराच्या ऐवजी अशी आता हळूहळू पक्की चिऱ्याची घरं व्हायला लागलेत. पण तरीही काही जुन्या खुणा दिसते तिथं आणि तुम्ही पाहताय
ही अशी घराची ठेवण किंवा रचना जवळपास सारखीच असते. असे कुंपण कडेला घातलेलं असतं झाडाच्या बाहेर. आतमध्ये असे झाड जागा मिळेल तिथं भाताची शेती आणि पाठीमाग असे घर. हे पहा, अतिशय सुंदर वातावरण, खेड्यातलं अतिशय निसर्गरम्य आणि शांत वातावरण. ही कोकणातील मूळची जुन्या पद्धतीची घरं. पहा, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे उतार तीव्र असतोय. घरांच्या छपराचा उतार हा अतिशय तीव्र दिसतोय आणि सर्वत्र असे रस्त्याच्या दुतर्फा घर आहेत. ही निसर्गाच्या कुशीत वसलेली ही छोटी छोटी भाताची खाचरं किंवा ही शेती दिसायला जरी सुंदर असली तरी नैसर्गिक उपद्रव ही ह्या लोकांना इथला खूप आहे. त्यासाठी असे हे कंपाऊंड घातलेले असतात. इथं गवे असतील किंवा नीलगाय असतील किंवा डुक्कर असतील, अशा प्राण्यांचा उपद्रव इथं खूप होतो. त्यामुळं एकमेव इथं भात शेती असते आणि तेही पीक वर्षातून एकदाच येणारं पीक हे अशा जनावरांच्या उपद्रवामुळे वाया जाणे शक्य असते. तर त्यासाठी असे प्रत्येक शेताला असे कंपाऊंड आणि दरवाजे असतात. हे दरवाजे उघडूनच आज जायला लागते आणि तुम्ही आजूबाजूला पाहता हे पूर्णपणे बंदिस्त केलेलं असते. अन्यथा कोणतेही जनावर येऊन कधी शेत उद्ध्वस्त करतील ह्याचा काही नियम नसतो. आणि अशा तऱ्हेने आता साहित्य पॅक करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आमची आता आजची राधानगरी कारिवडीची ट्रिप संपून आम्ही आता घरी निघालेलो आहोत आणि घर असं टोटल पॅक करून आता आम्ही परत निघालेलो आहोत. मी वैयक्तिक घरासाठी अशी टू व्हीलर पण घेतली होती आणि बहुतांश आमची सफर पूर्ण झाली, परंतु दुर्दैवाने दाजीपूरचं अभयारण्याचं हे प्रवेश बंद असल्यामुळे आम्हाला दाजीपूरला काय जाता आलं नाही आणि दाजीपूर अभयारण्यातूनच शिवगडचा पण ट्रेक करता येतो, परंतु पावसाळ्यात प्रवेश बंदी असल्यामुळे आम्हाला तिकडंही काय जाता आलेलं नाही. त्यामुळे तुर्तास आम्ही आमची ट्रिप आता इथंच संपवतोय आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला शिवगडचं दर्शन आणि दाजीपूरचं अभयारण्य दर्शन पुढच्या ट्रिपला आम्ही तुम्हाला निश्चित दाखवू. तर आत्ताची आमची ट्रिप आम्ही इथंच थांबवतोय आणि आम्ही आता परत निघतोय. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता तुमच्या ह्या कमेंट्स म्हणजे माझ्यासाठी खूप मोलाच्या सूचना आहेत की जेणेकरून मी अजून चांगल्या दर्जाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू शकेल. आणि जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच माझ्या निसर्ग मित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला अजून इथून पुढे नवनवीन ट्रेक अगदी माहितीसह मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करीन. तर प्लीज नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.